हे सर्वच्या सर्व आणि 65 नगरसेवक जेणेकरून 2019 साली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी पक्षप्रवेश केला। त्यावेळी देखील विधानसभाच्या कालखंडामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांना खऱ्या अर्थानं संदीपजी नाईक यांनी 10 वर्ष त्या परिसराचं नेतृत्व केलं। तिसरी टर्म असताना किंवा भविष्य असताना देखील त्यांना खऱ्या अर्थानं डावलण्यात आलं आणि त्यांच्याऐवजी खऱ्या अर्थानं त्यांनी मनाचा मोठेपणा केला आणि गणेशजी नाईक साहेब यांना त्यांच्या जागेवरती बसवण्यात आलं। आम्ही तो अन्याय सहन केला, परंतु त्या अन्यायाला कुठंतरी त्यावेळेस न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही, कारण त्याच्यानंतर गणेशजी नाईक साहेब रेकॉर्ड मताधिक्याने निवडून आले। आम्हाला खात्री होती की त्यांना कुठेतरी मंत्रिमंडळात स्थान भेटलं जाईल, परंतु तेथेही त्यांना डावलण्यात आलं। आज 16 मार्चला या ठिकाणी आचारसंहिता सुरू झाली। जवळजवळ 48 दिवस झालेले आहेत आणि 48 दिवसापैकी आज 26 एप्रिलला ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल किंवा 5व्या टप्प्यातील जे मतदान होणार आहे 20 मेला, त्याचं नॉमिनेशन फॉर्म भरायला सुरुवात झाली। अनेक मिटिंगा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने होत असताना आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला ठाणे लोकसभेचा मतदारसंघ हा सोडण्यात येईल आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने फक्त एकमेव उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते, ते म्हणजे संजीव नाईक साहेब। दुसरा कोणाचाही अर्ज नव्हता, का इच्छुकता दाखवलेली नव्हती आणि आम्ही सगळे खात्रीशीर होतो। परंतु काल सकाळी सगळ्यांना एक बातमी धडकली आणि नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जाहीर केले। भले महायुतीचे उमेदवार आहेत, परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभेचे कार्यक्षेत्र आहे त्याच्यापैकी 4 विधानसभा कार्यक्षेत्र हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या प्रभावाखाली आहे। नवी मुंबईमध्ये 8.5 लाख मतदार आहेत। मीरा भाईंदरमध्ये देखील आपण पाहत असाल की आम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा उद्रेक झालेला आहे, तसंच मीरा भाईंदरमध्ये झालेला आहे। तिथेही भारतीय जनता पार्टीची फार मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहेत। त्या ठिकाणी गीता जैन असतील, नरेंद्र मेहता असतील, इकडे आमच्या ठाण्यामध्ये संजय केळकर असतील। तुमच्या 2 आमदारांच्या जीवावरती या ठिकाणी साठे लोट्याचं राजकारण करत असताना मुख्यमंत्र्याला आमचं सांगणं आहे, आज आम्ही महायुतीतील घटक आहोत, परंतु कल्याणच्या त्यांच्या पुत्रासाठी, त्यांच्या सुपुत्रासाठी, श्रीकांत शिंदे यांच्यासाठी त्यांनी जी वाटाघाटी केलेली आहे, तिथे त्या ठिकाणी उबाठा गटाने त्या ठिकाणी किरकोळ उमेदवार दिला आणि त्या ठिकाणी साठे लोट्याचं राजकारण केलं। तिथे कोणताही प्रचार न करता त्यांचा मुलगा त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे आणि म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी नरेश म्हस्के नावाचा एक कार्यकर्ता, म्हणजे महापौर जरी असला तरी त्यांचा आम्हाला माहिती आहे की त्यांच्या वार्डाच्या बाहेर त्यांचे काही चालत नाही। आज आम्ही एवढेच सांगू इच्छितो की ते ज्या पद्धतीने आहे, आज महायुतीचं काय व्हायचं आणि महायुतीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची ते आमचे नेते मंडळी घेतील। आज सकाळी जी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नवी मुंबईच्या व्हाईट हाऊसमध्ये झाली, त्या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये जिल्हाध्यक्ष संदीप नाईक असतील किंवा गणेशजी नाईक साहेब असतील आणि इच्छुक उमेदवार संजीवजी नाईक साहेब असतील यांनी आपली भूमिका विशद केली। परंतु कार्यकर्त्यांच्या भावना ज्या वेळेस त्या ठिकाणी भावनांचा उद्रेक झाला, कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आपण सातत्यानं, मग पूर्वीच्या कालखंडात त्या पक्षाच्या माध्यमातून 25 वर्ष सातत्यानं महानगरपालिका गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास केला आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव असणारी महानगरपालिका आज गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वरदान आहे। सातत्याने 1 नंबरला येते सगळ्या बाबतीत आणि ते सगळं असताना देखील त्यांना डावलण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक घेतलेल्याची भावना आणि सगळ्यांची झालेली आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आम्ही कशासाठी नरेश म्हस्के यांचा प्रचार करायचा, कशासाठी त्यांचा चिन्हाचा वापर करायचा आणि ते चिन्हाचा जर वापर करणार असतील आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे त्या ठिकाणचे शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत, तथाकथित कार्यकर्ते, त्यांनी जी भूमिका गेल्या 1.5 महिन्यामध्ये घेतली आहे की संजीव नाईक